नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला मी तुमचे स्वागत करतो. नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जी आपल्याला परीक्षा द्यायची आहे त्यासाठी लागणारे जे बेसिक आहे त्याला आपण सुरुवात केलेली आहे. ह्या सुट्ट्यांमध्ये नवोदयचा बेसिक अभ्यास आपण करून घेणार आहोत, म्हणजे पाया पक्का करून घेणार आहोत. त्यात पुढचा भाग आहे, टॉपिक आहे आपला अपूर्णांक फ्रॅक्शन. मग अपूर्णांक म्हणजे काय अगोदर हे समजून घेऊया. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक वस्तू घेऊया किंवा एक गोल वर्तुळ घेऊया. बघा, या ठिकाणी एका वर्तुळाचे मी दोन समान भाग केलेले आहेत. किती भाग केलेले आहेत? दोन समान भाग. हा एक भाग, हा एक भाग, असे दोन भाग झाले. मग या ठिकाणी याला अपूर्णांकात ह्या पद्धतीने येतात, दोन भागांपैकी एक भाग. मग या ठिकाणी हा एक भाग रंगवलेला असेल किंवा रंगवलेला नसेल, तुम्हाला दाखवलेला असेल 1/2, तुम्हाला रंगवायला सांगितलेला असेल, अशा पद्धतीचे उदाहरण तुम्हाला येऊ शकतात. मग या ठिकाणी अपूर्णांकात एका वस्तूचे समान भाग केलेले होते. मग आता या ठिकाणी पुन्हा काय करतो, त्या वर्तुळाचे मी चार भाग करतो. चार समान भाग केलेले, त्याच्यात 1, 2, 3 आणि 4. ह्या वर्तुळाचे किती भाग केले? तर चार भाग केले. मग चार भाग केल्यानंतर या ठिकाणी मी हा भाग रंगवलेला आहे. मग किती भाग रंगवले? तर एक भाग रंगवला. ह्या पद्धतीने चार भागांपैकी एक भाग रंगवला. नंतर जर आणखी हा रंगवला तर याचं लेखन कसं करणार? 1/2 किंवा 2/4. दोघी उत्तर बरोबर आहेत. चार पैकी दोन भाग रंगवलेले किंवा दोन पैकी एक भाग रंगवलेला. सर हे उत्तर बरोबर कसं? बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या पद्धतीने लिहिल्यानंतर चार भागांपैकी दोन रंगवलेले, त्याला अतिसंक्षिप्त रूप द्यावं लागतं. म्हणजे 2 1 जा 2, 2 2 जा 4. म्हणजे याचं जे संक्षिप्त रूप, आता याला भाग देता येत नाही, याला म्हणतात अतिसंक्षिप्त रूप देणे. उत्तर आलं हाफ, म्हणजे अर्धे. ह्याच पद्धतीने जर तीन भाग रंगवलेले असतील तर त्याचं लेखन करणार 3/4. चार भागांपैकी तीन भाग रंगवलेले. आणखी पुढे बघूया ह्याच पद्धतीने. ही समजून घ्या, एक कॅडबरी आहे. या कॅडबरीचे आपण समान भाग करूया. आता ही एक कॅडबरी आहे, समजून घ्या 50 रुपयावाली कॅडबरी आहे. मग या कॅडबरी मध्ये एकूण किती भाग आहेत ते शोधूया अगोदर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एकूण भाग किती याचे? 10. आता ही कॅडबरी घेऊन तुम्ही एका गार्डन मध्ये, बगीच्यात कुठेतरी बसले. पप्पांनी तुम्हाला 50 रुपये दिले होते, त्याची तुम्ही कॅडबरी घेतली, एका ठिकाणी बसले. तुमच्या मित्रांसोबत तुम्ही एका बगीच्यात गेलेले होते. बसल्यानंतर तुम्ही काय करतात? बघतात, अरे आता कोणी माझा मित्र दिसत नाहीये, तर चला, कारण ते मित्र खेळतायत पकडापकडी, तुम्ही खेळतात. मग तुम्ही एका जागेवर बसले. बसल्यानंतर तुमचे मित्र खेळतायत, तुम्ही बघतात हा आता कोणी आपल्या जवळ नाही. मग तुम्ही काय करतात? त्या कॅडबरीचा एक तुकडा, एक भाग घेतात आणि तोडतात, आणि तोडल्यानंतर आपण खाणार. तितक्यात तुमचा मागून एक मित्र लगेच तुम्हाला आरोळी देतो, आणि आरोळी दिल्यानंतर तुमचं लक्ष कुठं असतं? तुमच्या मित्राकडे. अरे लगेच तुम्ही त्याला बोलवता, ये बघ कॅडबरी तू पण खा. एक तुकडा जो आहे कॅडबरीचा तुम्ही तुमच्या मित्राला दिला. त्यानंतर पुन्हा त्याचा दुसरा तुकडा तोडला, तो तुम्ही खाणार. तितक्यात तुम्हाला तुमचा दुसरा मित्र आणखी लांब झाडाचा पलीकडून आरोळी मारतो. अरे लगेच तुमचं नाव घेईल आणि तुमचं नाव घेऊन तो तुम्हाला आरोळी मारेल. लगेच तुम्ही त्याला, अरे इकडे बघ कॅडबरी तू पण घे. आता दिली. आता मग तो काय करेल? कॅडबरी तोडेल. तोडल्यानंतर पुन्हा तिसरा भाग तोडला आणि लगेच बघेल कोणी जिकडे तिकडे नाही, लगेच तोंडात टाकेल, हा लगेच खिशात ठेवून टाकेल. मग आता मला सांगा, ह्या ठिकाणी एका कॅडबरीचे किती भाग होते? 10. मग 10 पैकी किती भाग वाटप झाले किंवा खाल्ले गेले किंवा दिले गेले? मला सांगा.
3 भाग. मग हे दिलेले भाग, रंगवलेले भाग आपण लिहितो वरती ह्या पद्धतीने. त्याला म्हणतात 3/10 किंवा 3/10. मग ह्याच पद्धतीने जर आणखी भाग रंगवले, आणखी कॅडबरी खाल्ली असेल तर किती भाग रंगवलेले? 5. आणि किती पैकी? 10 पैकी. मग याला ह्या पद्धतीने लिहिलं तरी बरोबर आहे, किंवा 5×1=5, 5×2=10, 1/2 अर्धा भाग ह्या पद्धतीने लिहिलं तरी बरोबर आहे. आता अपूर्णांक फ्रॅक्शन तुम्हाला कळलं असेल. आणखी उदाहरणांच्या सहाय्याने मी तुम्हाला ते समजावून देतो. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काही वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या घेतलेल्या आहेत. एका पुस्तकातून मी त्या घेतलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला मी आता समजावून देतोय. पहा या ठिकाणी ह्या वर्तुळात किती भाग रंगवलेले आहेत असं तुम्हाला जर विचारण्यात आलं तर सुरुवातीला ते मोजायचे. 1 2 3 4 5 6 7 8. एकूण भाग किती त्याचे? 8. 8 पैकी किती भाग रंगवले? तर 3 भाग रंगवले. मग रंगवलेले भाग लिहायचे वरती आणि एकूण भाग लिहायचे असतात खाली. वरच्या अंकाला म्हणतो आपण अंश. वरच्या अंकाला काय म्हणतो? अंश. आणि खालच्या अंकाला म्हणतो आपण छेद. याचं वेगवेगळ्या पद्धतीने वाचनही करू शकतो. 3/8 किंवा 3/8 अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यानंतर आता या ठिकाणी बघा किती भाग रंगवले तुम्हाला कळलं असेल. 1 2 3 4 5 6. एकूण 6 भाग केलेले आहेत आणि 6 पैकी 1 2 3 भाग रंगवलेले आहेत. म्हणजे याचं वाचन म्हणून आपण 3/6. किती? 3/6 किंवा 3/6. ह्याच पद्धतीने आता उरलेले भाग याचे उत्तर तुम्हाला शोधायचे. पुढे बघूया आपण काय दिलेलं आहे आपल्याला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिसतंय सर या ठिकाणी काय करायचंय. तर या ठिकाणी काय दिलेले तुम्हाला? 1/2. मग आता 1/2 या ठिकाणी तुम्हाला ते आकृत्यांमध्ये भाग रंगवायचे आहेत. मग या ठिकाणी 1/2 मग 2 भागांपैकी 1 भाग रंगवायचा आहे. मग आता इथं 2 भाग, या 2 भागांपैकी 1 भाग रंगवायचा म्हणजे हा भाग मी रंगवला. आता या ठिकाणी 1/2 याचं पण सेम म्हणजे काय? 2 भागांपैकी 1 भाग रंगवायचा आहे. सर या ठिकाणी तर 4 भाग केलेले आहेत. मग मला सांगा 4 भागांपैकी, मग आपण असं सोडवलं होतं अगोदर 2/4 असं उत्तर आलं होतं. मग याचं उत्तर काय आलं होतं? बे 2×4 1/2 आलं होतं. म्हणजे ह्याच ठिकाणी आपल्याला काय 4 भागांपैकी किती भाग रंगवायचे? 2 भाग रंगवायचे. मग 1 2 3 4 भाग, 4 पैकी 2 भाग रंगवले ह्याच पद्धतीने. मग हे रंगवलेले भाग म्हणजे काय? अर्धा भाग रंगवलेला आहे. मग पुढे गेल्यानंतर आता त्याचे किती भाग आहेत ते सुरुवातीला समजून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8. एकूण भाग किती? 8. मग 8 पैकी मला सांगा जर अर्धे भाग रंगवायचे तर किती रंगवावे लागतील? व्हेरी गुड, बरोबर सांगितलंस तू. 4 भाग. मग या ठिकाणी 4 भाग रंगवायचे. मग 1 2 3 आणि हा 4. हे 4 भाग रंगवले. आता ह्याच पद्धतीने उरलेले 2 3 आणि 4 तुम्हाला HW. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही रंगवून घ्यायचंय किंवा तुम्हाला जी वही तयार करायचं ते नवोदयची पक्का पाया म्हणून बेसिक अभ्यास जर घेतोय त्याच्यात हे काढून तुम्ही रंगवू शकता. तुम्हाला ते खूप आवडेल. त्यानंतर पुढचा आपण अभ्यास काय आहे तोही समजून घेऊया. आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो काही रंगवलेले चित्र आहे. आता या ठिकाणी आकृत्यांमध्ये किती भागांपैकी किती भाग रंगवलेला आहे या ठिकाणी आपल्याला तो लिहायचा आहे. मग सुरुवातीला काय करूया ते मोजावे लागतील. आपल्याला काय करावं लागतील? मोजावे लागतील. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. मग एकूण भाग किती झाले? तर एकूण भाग या ठिकाणी 15. 15 पैकी किती भाग रंगवलेले आहेत? 1 2 3. 15 पैकी 3 भाग रंगवलेले. ह्या पद्धतीने ते तुम्हाला लिहायचं आहे. पुढचे बघूया. पुन्हा हे मोजायचं आणि या पद्धतीने त्याचं लिहायचं. आता इकडे बघूया.
1 2 3 किती भाग केलेले आहेत? तर 3 भाग केलेले आहेत. 3 पैकी किती भाग रंगवलेले आहेत? 2 भाग, म्हणून वरती लिहा 2 2/3. आता हा पण राहिलेले जो आहे तो तुम्हाला HW व्यवस्थित छानपणे त्याचे गोल वर्तुळ करायचे आणि त्यांना रंगवून तुम्ही अपूर्णांकात त्याचं लिखाण करायचं आहे. पुढचं बघूया विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी काय सांगितलेले ते समजून देतो अगोदर. या ठिकाणी काय भाग रंगवून दिलेले ते समजून घेऊया. बघा, या ठिकाणी एका वर्तुळात 3 भाग केलेले आहेत. 3 पैकी एक रंगवलेला आहे. पुन्हा त्यांची बेरीज करायला सांगितलेली, पुन्हा सेम तसंच. मग ह्या ठिकाणी काय करूया? 1 2 3 भाग आहेत म्हणून ते लिहायचे. खाली 3 पैकी किती रंगवलेले आहेत? 1 म्हणून वरती लिहूया 1. हे बेरजेचे चिन्ह जशास तसं. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा 3 भाग केलेले आहेत आणि 3 पैकी 1 भाग रंगवलेला आहे. मग आता यांची काय करायची आहे? बेरीज. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, समछेद अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करत असताना त्यांचे जे छेद असतात ते छेदांची बेरीज होत नाही. पण केव्हा? ज्यावेळेस छेद समान असतील, सारखे असतील, त्यावेळेस छेदांची बेरीज होत नाही, तर अंशांची बेरीज होते. मग या ठिकाणी छेद समान आहे, मग छेद समान असल्यामुळे हे 3 फक्त एकदाच लिहायचे, कारण या ठिकाणी 3 भाग आहेत. त्यानंतर हा एक भाग यांची बेरीज करायची. 1 आणि 1 किती झाले? 2. मग या ठिकाणी लिहायचे 2. मग या ठिकाणी कशा पद्धतीने रंगवणार? 3 भागांपैकी 2 भाग रंगवायचे. मग या ठिकाणी आपल्याला रंगवायचे 2 भाग ह्या पद्धतीने. आता ह्याच पद्धतीने उरलेले उदाहरण तुम्हाला सोडवायचे. हा पण तुमचा HW. हे तुम्हाला कळलं असेल कशा पद्धतीने सोडवणार. ज्या वेळेस आपण नवोदय पुस्तकाला सुरुवात करू त्यावेळेस काही गोष्टी आणखी मी तुम्हाला क्लिअर करून देणार आहे. त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टी चांगल्या पद्धतीने समजतील, कारण त्यावेळेही मला काही गोष्टी बेसिक घ्याव्या लागतील. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघूया काय सांगितलेलं आहे. पुन्हा या ठिकाणी काही आकृत्या तुमच्या समोर आहेत. सर या ठिकाणी काय करायचं आहे? तर बघा, या ठिकाणी किती भाग केलेले? 6. 6 पैकी किती रंगवलेले? 3 अधिक पुन्हा या ठिकाणी किती भाग केलेले? 6. 6 पैकी किती रंगवलेले? 1. आता आपल्याला काय करायचंय? खाली 6 6 सेम म्हणजे सारखा आहे, त्यासाठी इथं अपूर्णांकात खाली लिहिताना 6 जशास तसे लिहायचे, कारण छेद जर समान आले त्यांची बेरीज होत नाही, ते जशास तसे लिहावं लागतात. त्यानंतर या ठिकाणी 3 आणि इथं 1. 3 अधिक 1 किती होतात? 4. मग या ठिकाणी लिहायचे आपल्याला 4. आता या ठिकाणी 6 भागांपैकी 4 भाग तुम्हाला रंगवायचे. मग हा झाला पहिला भाग, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. ह्या पद्धतीने तुम्हाला ते सोडवायचं आहे. तुम्हाला हे कळलं असेल की कशा पद्धतीने सोडवायचंय, तर हाही तुमचा HW. लक्षात असू द्या, आपण थोडस का होईना पण काय गोष्टी समजून घेतोय म्हणजे तुमचा पाया पक्का होतोय. ह्याच पद्धतीने पुढे बघूया काय सांगितलेलं आहे. संपलं विद्यार्थी मित्रांनो, एवढाच आपण अभ्यास घेतलेला होता. आता काही अभ्यास आपण उद्याच्या दिवशी बघूया. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.